अलग निरंजन ओम नमो आदेश जय गिरणारी सर्व नाथ भक्तांना माझा सादर प्रणाम। आज आपण अतिमहत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। आपला आजचा जो विषय आहे तो आहे नाथ संप्रदाय। नाथ संप्रदाय समज आणि गैरसमज। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाथ संप्रदायाबद्दल जे गैरसमज निर्माण झालेले आहे त्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत आणि ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नाथ संप्रदाय या विश्वातील सर्वात मोठा आणि स्वयंसिद्ध हा संप्रदाय आहे। स्वयंसिद्ध का म्हणायचं की नाथांचे जन्म हे अयोनी संभव आहे। नाथांनी आईच्या उदरातून जन्म घेतलेला नाही। ज्यांना जन्म नाही आणि मृत्यू नाही असे भगवान महादेव म्हणजेच भगवान शंकर यांच्यापासून या संप्रदायाची निर्मिती झाली आणि स्थापना झाली। तर त्या संप्रदायाबद्दल आज अनेक मतभेद निर्माण झालेले आहेत। तर ते मतभेद जाणून घेण्याचा किंवा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। काय झालं की आज नाथ संप्रदाय म्हटलं की फक्त एक अघोरी किंवा तंत्र मंत्र यांत्रिक मांत्रिक हीच लोक तुम्हाला मला आज दिसताय। आणि बऱ्याचशा लोकांनी म्हणजे बऱ्याच नाथ भक्तांनी काय केलं की आम्ही नाथपंथी, आम्ही नाथ सांप्रदायिक, आम्ही अघोरी असं म्हणण्यास सुरुवात केलेली आहे। तर त्या विषयाला धरून आज आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत की खरंच नाथ सांप्रदायिक हे अघोरी आहे का, ते तंत्रमंत्र करतात का, तर ते जाणून घेण्याचा थोडा प्रयत्न आपण करूया। तर आपण मुख्य भागाकडे वळूया। नाथ संप्रदाय म्हणजे काय? नाथ संप्रदाय म्हणजे ज्यांचे अयोनी जन्म झाले, आईच्या उदरातून जन्म झाले नाही असे नवयोगी, नवनाथ, त्यांना नवनाथ म्हणतात। नवनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, गहिनीनाथ महाराज, जालिंदरनाथ महाराज, कानिफनाथ महाराज, राजा भरतरीनाथ महाराज, रेवन सिद्धनाथ महाराज, वटसिद्ध नागनाथ महाराज, चरपटीनाथ महाराज हे मुख्य नवनाथ आहे। आणि त्यानंतर जे झाले 84 सिद्ध, तर 84 सिद्धामध्ये अडवंगीनाथ येतात, चौरंगीनाथ येतात, धर्मनाथ येतात आणि मीननाथ येतात। तर हे 84 सिद्धांमध्ये येतात। त्याचबरोबर 84 ते ज्ञानेश्वर महाराजही नाथ संप्रदायाचे आहे, नाथांचे पाईक आहे आणि त्यांच्या घराण्यावर सुद्धा नाथ संप्रदायाचाच आशीर्वाद होता आणि त्यामुळे त्यांचं नाव लौकिक झालं आणि ते निरंजन पदाला पोहोचले। म्हणजेच नाथ संप्रदाय किती सर्वस्व आहे, तपस्वी आहे आणि महान आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। नाथांचं वर्णन करणं अशक्य आहे। मज पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायीच बरी। नाथांचं वर्णन करणं अशक्य आहे, पण तरीही नाथांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कारण अनेक प्रकारचे भ्रम निर्माण झाले आहे आणि लोकही त्याला दुजोरा देत आहे। त्यामुळे हा छोटासा एक प्रयत्न आपण करत आहोत। नाथ अयोनी आहे, नाथांचे जन्म आईच्या उदरातून झालेले नाही। नाथ या कलियुगातील अतिप्रबळ शक्ती आहे। नाथ संपूर्ण विश्वाला व्यापून आहे आणि विश्व नाथांना व्यापून आहे। तर हेच आम्ही जाणूया। नवनाथ हे भगवान शिवाचे उपासक आहे। नवनाथ महाराज हे भगवान शिवाचे उपासक आहे। ते बहता पाणी रमता जोगी, सतत नामचिंतनामध्ये रममान असतात। सतत नामचिंतनामध्ये म्हणजे गुरुच्या आज्ञेचं पालन करतात, गुरुने दिलेलं नामाचं नामचिंतन करतात, ते नाथ आहे। नाथांनी कुणाचंही आजपर्यंत अहित केलं नाही, ते नाथ आहे। जसं आई लेकराचं अहित करत नाही तसंच नाथही तुमचं आमचं अहित करत नाही, नाथ हितच करतात। त्यामुळे त्यांना नाथ म्हणतात। नाथ या शब्दाचा अर्थ होतो स्वामी, मालक आणि आई। जसं आई आपल्या लेकराला तळहातावरच्या फोडावानी किंवा अलगद फुलावाने सांभाळते ना, तसंच नाथ तुम्हा आम्हाला अगदी फुलावानी आणि तळहातावरच्या फोडावानी जपतात। ते तुमच्या आमच्यावरती नितांत प्रेम करतात। प्रेम करणारा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय आहे। या पंचमहाभूतावर तर संपूर्ण प्राणीमात्रावरती आम्ही कसं प्रेम करावं ना हे सांगणारं तत्व म्हणजे ते नाथ तत्व आहे।
पण आजच्या या तथाकथित नाथपंथी लोकांनी काय केलं की नाथांचं अवडंबर, नाथांचं सोंग घेतलं. काय, हे दुर्भाग्य आहे तुमचं. आणि नाथांच्या भक्तीपासून तुम्ही आम्हाला काय करताय, ते वंचित ठेवण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येक युगामध्ये ते चालत आलेलं आहे, प्रत्येक युगामध्ये ते आहेच आणि आजही ते आहेच. आपण त्याला नाकारू शकत नाही. पण नाथ हे प्रेम करणारा संप्रदाय आहे, अहित करणारा संप्रदाय नाही. तर मग बघा, नाथ शिवाचे उपासक आहे. नाथ भगवी वस्त्र धारण करतात. नाथांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहे. नाथ भिक्षा मागतात. नाथांकडे 2 जोड्या आहे, एक घेण्याची आणि एक देण्याची. कारण घ्यावं लागतं तेव्हा द्यावं लागतं. त्यामुळे बाकी इतर संप्रदायामध्ये काय आहे, एकच जोडी आहे घेण्याची, देण्याची नाही. तिथे 2 जोड्या आहे. हा सगळ्यात मोठा म्हणजे हे जे आहे ना, हे सगळ्यात मोठं रहस्य आहे. आहे की नाही? इतर संप्रदायामध्ये काय फक्त घेण्याचे, देण्याचा अधिकार नाही, त्यांना घेण्याचा अधिकार. इथे ज्यांना देण्याचा अधिकार आहे ते नाथ आहे. कारण का घ्यावं लागतं आणि द्यावं लागतं हे सांगणारं तत्व म्हणजे नाथ तत्व आहे. आणि नाथ सतत नामचिंतनात असतात आणि नाथ सतत भ्रमंतीमध्ये असतात. त्यांना नाथ म्हणतात. कारण वाहणारं पाणी हे निर्मळ असतं, नित असतं. त्यामध्ये किडे पडत नाही, जंतू पडत नाही, शेवाळ येत नाही. पण जे पाणी थांबलं, ज्याला बांध घातला, ते पाणी एकदा थांबलं की त्यामध्ये वरती अगदी शेवळ येतं, हिरवाई येते ना वरती पाण्यावरती, शेवळ येतं, जलपर्णी येतात. ते कशामुळे? वाहणाऱ्या पाण्यामध्ये ते नसतं. तसं नाथांचं जीवन आहे. आणि नाथही तुम्हाला मला उपदेश करतात. नाथ सोन्याच्या पर्वतावर राहणारी आहे. कशाच्या? नाथांच्या लघुशंकेने पर्वत सोन्याचा झाला. म्हणजे गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या गुरूंसाठी जो पर्वत केला तो सोन्याचा पर्वत केला. मग आजच्या नाथांमध्ये इतकी ताकद आहे का सोन्याचा पर्वत करण्याइतकी? आजचे नाथ सांप्रदायिक लोक म्हणजे काय झालं की स्वतः नाथांची संपूर्ण आभूषणं धारण करतात, नाथांसारखा पेहरावा धारण करतात आणि स्वतःला नाथ म्हणतात आणि वरून सांगतात की आम्ही नाथपंथी आहो, आम्ही अघोरी आहो. हे दुर्भाग्य आहे. नाथ अघोरी नाही, नाथ सात्विक साधना करणारे आहे. नाथांनी कधीही अघोर ही साधना केली नाही. नाथ त्याच्या विरोधात होते. ज्यांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचला त्यांना कळालं. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं लिखाण करणारे आहे धुंडीसूत मालुकवी महाराज. हे नरहरी सोनाराचे 10वे वंशज आहे. गोरक्ष किमियागार हा ग्रंथ त्यांना मिळाला. त्यांनी 18 वर्ष वासर या ठिकाणी त्या गुहेमध्ये बसून साधना केली आणि मग गोरक्ष किमियागार ग्रंथावरून नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं लिखाण केलं. कारण का ती भाषा आम्हाला कळणारी नव्हती. ती भाषा होती शाबरी भाषा. ती संस्कृत नव्हती. संस्कृतच्याही पलीकडे आता अनेक भाषा आहेत. त्या आजपर्यंत डिकोड झाल्या नाहीत. पण त्यातीलच एक भाषा म्हणजे शाबरी भाषा होती. म्हणजे जी योग्यांची भाषा असते. एक साधू ज्यावेळेस दुसऱ्या साधूला भेटतो ना, त्यावेळेस ते एकमेकाला बोलतात. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जर एखाद्या साधूची दुसऱ्या साधू बरोबर जर भेट झाली, तर ते आपलं हित सांगत असतात, आपल्या चर्चा करत असतात. तर त्यावेळेस ज्या चर्चा केल्या जातात, त्या सर्वसामान्य भाषामध्ये नाही. तर ते त्यांच्या वैयक्तिक भाषेमध्ये म्हणजे शाबरी भाषेमध्ये शबरी ऋषींनी जे मंत्रतंत्र निर्माण केले आणि त्या मंत्रतंत्रातून जी भाषा प्रगट झाली त्यालाच म्हणतात शाबरी भाषा किंवा बर्बर भाषा, हेही तिचं नाव आहे. तर आज अनेक लोक ती भाषा बोलतात. बऱ्याचशा साधूंना, योग्यांना ती भाषा बोलता येते. नाथ हे शिवाचे उपासक आहे. भगवान शंकराची उपासना करतात, गुरुची आज्ञा मानतात, ते नाथ आहे. पण आज नाथांबद्दल अनेक गैरसमज पसरवले जात आहे. बरेच शहरं, बरीच गावं, कर्नाटक असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, तर ह्या बऱ्याच ठिकाणी माझा फिरण्याचा योग आला, पायी प्रवासाचा योग आला. तर त्या माध्यमातून काही लोकांचे प्रश्न होते, की खरंच नाथ अघोरी आहेत का? नाथांची सेवा करताना त्यांचं फार कडक आहे. त्यांची उपासना कशी आहे? त्यांची साधना कशी करावी? आणि लोक जे सांगतात, की महिलांनी नाथांची सेवा करू नये, तर असं काहीही नाही. महिला असेल, पुरुष असेल, बालक असेल, साधारणतः ज्यांना सेवा करायची आहे ते सगळे प्राणी मात्र सेवा करू शकतात. नाथ इतके निर्मळ आहे.
नाथांनी कुणाचंच अहित केलं नाही. नाथ जे परिपूर्ण आहे त्यांना कशाचंच अहित करत नाही. जसं आई, मी पूर्वी सांगितलं की आई आपल्या लेकराचं अहित करत नाही. ते स्वरूप म्हणजे नाथ आहे. नाथ या शब्दाचा अर्थच आई होतो. पण लोकांनी त्याची व्याख्या बदलली. आज अघोर, अघोरी म्हणून या नावाने नाथांना ओळखल्या जाऊ लागलं. हे तुमचं आमचं दुर्भाग्य आहे. तर बघा, ज्यांनी नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचला आहे, ऐकला आहे, त्यांना त्याच्यातल्या 40 अध्याय, 7,600 ओव्या आहे. तर त्या ज्यांनी ज्यांनी वाचल्या, ज्यांना ज्यांना ते कळाल्या, त्यांना तर नक्कीच नाथ कळाले. कारण या महाराष्ट्रामध्ये नव्हे नव्हे तर कर्नाटक असेल, गुजरात असेल, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नाथांचं नामचिंतन केलं जातं. आणि पण या नाथांबद्दल कुणीही बोलायला तयार नाही, किंवा जे बोलताय ते फक्त अघोरी याच शब्दावरती बोलताय. पण नाथ हे सात्विक साधना करणारे आहेत. आता सात्विक साधना करणारे कसे आहे? नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं आपण जर वाचन केलं, आज नवनाथांची परिपूर्ण माहिती देणारा या विश्वातील एकमेव ग्रंथ म्हणजे नवनाथ भक्तिसार आहे, जो धुंडुसूत मालुकवींनी त्याचं लिखाण केलं आहे. त्या ग्रंथाचं वाचन आपण जर केलं ना, तर तेव्हा ते आपल्याला कळतं. अन्यथा नाथ आपल्याला कळणार नाही. नाथ हे बोली भाषेमध्ये प्रचलित आहे जास्त करून. अनेक ठिकाणी नाथांचे लोकगीत गायले जातात, कथा सांगितल्या जातात. पण पूर्ण नाथांचं चरित्र आपल्याला कुठे मिळेल? तर ते चरित्र मिळतं नाथांचं वर्णन आणि नाथांची शक्तीचा महिमा, म्हणजे गुरु शिष्याचं नातं काय असावं हे सांगणारं तत्व जर आपल्याला तुम्हाला मला बघायचं असेल, तर नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ तुम्ही आम्ही जरूर वाचावा, तेव्हा कळेल. तो महिलांनी वाचला तरी चालतो, पुरुषांनी वाचलेला तर चालतोच. आणि असं नाही की तो श्रावण महिन्यातच वाचावा. तो तुम्ही कधीही वाचू शकतात. असं कुठलंही बंधन नाही की याच वेळेत वाचलं पाहिजे. मालुकवी महाराजांनी सांगितलं, हे आख्यान असता घरी, म्हणजे ज्या घरामध्ये हे आख्यान आहे तिथे कुठलीही बाधा येत नाही, असं मालुकवी महाराजांनी लिखाण केलेले आहे. आणि अजून त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय, एक कुसुम झोकून तयावरती चल म्हणावे मम कार्याप्रती. म्हणजे त्या ग्रंथावरती एक फुल अर्पण केलं आणि सांगितलं ना, महाराज हे नवनाथांनो माझं काम असं अडलं आहे, हे करा. ते करण्याचं काम सुद्धा नाथ करतात. इतके प्रबळ नाथ आहे. जसं एखाद्या बालकाने आईजवळ हट्ट धरावा, आई मला ही गोष्ट करायचीच आहे, मी करणार, मला ती करायचीच. मग ती आपल्या वडिलांना सांगते, काय? नाही, माझ्या मुलाला हेच करायचं आहे. तसंच तितकंच प्रेम नातं तुमच्या आमच्यावरती करतात. नाथ तितके प्रेमळ आहे. पण दुर्भाग्य काय झालं, की या नाथांच्या नावाखाली आणि अघोर पंथाच्या किंवा त्या अघोरी लोकांच्या नादी लागून काही लोकांनी नाथ संप्रदायाला बदनाम केलं. आणि विशेषतः या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायावरती कुणाचंही वर्चस्व राहिलं नाही. हे दुर्भाग्य आहे. हे दुर्भाग्य आहे. या नाथांनी या विश्वाला आई मिळवून दिली, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज दिले. नवे नवे तर अनेक संत महात्मे योगी याच संप्रदायातून निर्माण झाले. पण दुर्भाग्य, आज त्या संप्रदायाबद्दल कुणीही उठावं, कुणीही, म्हणजे मी पुन्हा बोलतो बरं का, कुणीही उठावं आणि त्या संप्रदायाबद्दल बोलावं, मी नाथ संप्रदायाचा आणि मी अघोरी. हे तुमचं आमचं दुर्भाग्य आहे. नाथांनी कधीही म्हटलं नाही की आम्ही अघोरी आहोत. नाथांनी कधीही तामसीपणाची साधना केली नाही. नाथांजवळ सर्व विद्या आहे. ज्योतिषशास्त्र आहे, तंत्र, मंत्र, यंत्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 9 व्याकरण, दशमहाविद्या त्यांच्याकडे आहे. अनेक प्रकारच्या विद्या त्यांच्याकडे आहे. सर्व प्रकारचे अस्त्र शस्त्र त्यांच्याकडे आहे. पण त्यांनी त्याचा कधीही दुरुपयोग केला नाही. पण दुर्भाग्य, एखादा साधक साधनेला सुरुवात केली आणि महिमा नावाची सिद्धी त्याला प्राप्त झाली, की त्याला असं वाटतं की माझ्यासारखा नाथ या जगामध्ये नाही. प्रत्येक जण साधक कोणी व्हायला तयार नाही. साधक व्हायला कोणी तयार नाही. काय? का नाही? की लोकांनी मलाच नाथ म्हणावं. मीच नाथ आणि माझ्यासारखा म्हणजे ते नवनाथ आणि याला वाटतं मी 10वा नाथ. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय? असं. तर तेच तुम्ही आम्ही बघणार, म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहे, की नाथांनी कठोर साधना केली. ती कुणासाठी केली? तुमच्या आमच्यासाठी केली. 12-12 वर्ष त्यांनी साधना केली. नाथांनी आई सप्तशृंगीची साधना केली 7 दिवस.
ज्या वेळेला नाथांची पूर्ण तपश्चर्या पूर्ण झाली बद्रिकाश्रमामध्ये, भोलेनाथांची जी साधना केली, मच्छिंद्रनाथ महाराजांनी बद्रिकाश्रमी तपश्चर्या केली. ती तपश्चर्या पूर्ण करून नाथ सप्तशृंगीला येतात. 7 दिवसांचं अनुष्ठान केलं. त्या आई भगवतीला प्रसन्न केलं आणि आई भगवतींनी मार्कंड ऋषी पर्वतावर असणारा जो नाग अश्वस्थ नावाचा वृक्ष आहे, त्याच्यावरती संपूर्ण देवता विराजमान आहे, त्यांची साधना सांगितली. 6 महिन्याची ती साधना पूर्ण केली आणि जगत कल्याणासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी नाथ सतत बहता पाणी रमता जोगी, सतत नामचिंतन करीत या अ, समाजामध्ये वावरत असताना त्यांनी आजही नाथ अवनी फिरुनी निजपंथाची महती वाढवली, जो कोणी भाग्याचा पुतळा तयाशी अनुग्रहशी. म्हणजे भाग्य असेल तर नाथ तुम्ही आम्हाला आजही दर्शन देतात. तितकी साधना करावी लागते, तितकी ध्यानधारणा करावी लागते, तेव्हा ते मिळतात आणि नाथ भेटतात, क्षणात मातृगामी. जसं आई मुलगा पाळण्यात आहे आणि त्याला भूक लागली का, आईची आठवण झाली का, आईला जसं की लगेच नाही माझा मुलगा उठला असेल त्याला दूध पाजलंच पाहिजे. तर ते तत्व नाथांमध्ये आहे. तर ते तत्व नाथांमध्ये आहे. नाथ अघोर पंथाची साधना करत नाही. नाथ अघोरी नाही. नाथ हे सात्विक साधक आहे. सात्विक. काय? अगदी सात्विक, सात्विक, सात्विक साधक आहे. नाथांचे अगदी शुद्ध अंतःकरणाने नाथांनी भगवंताची सेवा केली आणि तुमची आमची सुद्धा नाथ सेवा करतात. तर असो, आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा बघूया. अलख निरंजन. जय गिरणारी.